सत्ताधाऱ्यांच्या मनात आलं तर ते काहीही करू शकतात। आता मुंबईमधल्या बीकेसी मध्ये बांधण्यात आलेल्या प्रोजेक्टच पहा। हा प्रोजेक्ट उभारण्यात मुंबईकरांचे 60 कोटी रुपये खर्च झालेत आणि आता उभारलेला प्रोजेक्ट हटवण्यासाठी आणखी 25 कोटी रुपये खर्च होणार आहेत। बघूयात मुंबईकरांच्या 85 कोटींच्या उधळपट्टीवरचा हा डोळे उघडणारा रिपोर्ट। मुंबईकरांनो आणि कर भरणाऱ्या सगळ्या सर्वसामान्यांनो, हा सायकल ट्रॅक बघा। आदित्य ठाकरे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट, तो बांधायला खर्च झाले 60 कोटी रुपये आणि आता हा सायकल ट्रॅक लवकरच उखडला जाणार आहे। त्यासाठी खर्च होणार आहेत आणखी 25 कोटी रुपये, म्हणजे एकूण किती तर तब्बल 85 कोटी रुपये वाया जाणार आहेत। आता जो सायकल ट्रॅक उभारलाय तो का उखडला जातोय याची कारणं बघूया। 2011 साली बीकेसी इथं 13 किलोमीटरच्या सायकल ट्रॅकला मंजुरी मिळाली। बीकेसी मधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ट्रॅकची उभारणी करण्यात आली। या प्रोजेक्टला आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट म्हटलं गेलं। 60 कोटी रुपये खर्चून हा ट्रॅक उभारला गेला। आता ट्रॅफिक कोंडी सोडवण्यासाठी हा ट्रॅक उखडला जाणार आहे। MMRDAनं 25 कोटी खर्चून कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। सायकल ट्रॅक काढून रस्ता रुंदीकरण केलं जाईल। रस्त्याची रुंदी वाढल्यानं मार्गिकेची क्षमता वाढली। 25 कोटी रुपये खर्च करून कंत्राटदार नेमणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। सध्या मी याच सायकल ट्रॅकवर उभी आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर हा जो सायकल ट्रॅक आहे याचा प्रचंड प्रमाणात वापर केला जात आहे। पायी चालणारे पादचारी नागरिक असतील किंवा सकाळच्या वेळी संध्याकाळच्या वेळी या सायकल ट्रॅकचा प्रचंड वापर होत असलेला पाहायला मिळतो। मात्र बीकेसी मध्ये जी वाहतूक कोंडी होती तो वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी MMRD कडून हा निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती सध्या मिळत आहे। सायकल ट्रॅक उखडण्याच्या निर्णयाला काही मुंबईकरांनी पाठिंबा दिलाय तर काहींनी विरोध केलाय। इतका पैसा खर्च केलाय तर ते पैसे वाया का घालवता, असा काहींचा आक्षेप आहे। हा रोड खूप छान आहे सायकल करता, कारण की इथून कसं गाड्या या साईडनं जातात, हे रॉंग वे आहे। इकडून येण्याकरता खूप सायकलवरून येण्याकरता खूप चांगला रोड आहे। आणि कसं वाहतूक कोंडी ह्याच्यामुळे पण मोटरसायकल्स नाही पण सायकल्स पण चांगल्या ह्याच्यावरून चालतात। बीकेसी मध्ये सायकल ट्रॅकची काही गरज नाहीये, कारण ज्या इलेक्ट्रिक सायकल पहिल्या उभारल्या होत्या त्या काही यूज म्हणजे त्याचा वापर झालेलाच नाही। तर सायकल ट्रॅक मध्ये ट्रॅफिक जाम होते, तर सायकल ट्रॅक काढला तर ट्रॅफिक जो समस्या आहे ती कमी होईल। तर सायकल ट्रॅक काढणं महत्वाचं आहे। हा ट्रॅक उकडला न जावा ही अपेक्षा आहे सरकारकडून, कारण का एवढा चांगला सुशोभीकरण करून हे म्हणजे रस्ता बनवलेला आहे, तर ते पुन्हा तोडून पुन्हा त्याच्यामध्ये निधी संपवला जाणार गव्हर्नमेंटचा, ते मतलब त्याचा काही फायदाच होणार नाही ना। काय गंमत आहे बघा, ट्रॅफिक कोंडी होऊ नये म्हणूनच इथे हा सायकल ट्रॅक उभारला गेला, जेणेकरून लोक सायकलने येतील, रस्त्यावर गाड्यांची गर्दी नसेल। पण झालं उलटच, लोकांनी सायकल ट्रॅकवर गर्दी कमी केली आणि रस्त्यावरच गर्दी वाढली। त्यामुळे ट्रॅफिक जाम कमी व्हावं या उद्देशासाठी जन्माला आलेला हा सायकल ट्रॅक आता ट्रॅफिक जामवर उतारा म्हणूनच उखडला जातोय। पण हे सगळं होत असताना मुंबईकरांच्या 85 कोटींच्या उधळपट्टीकडे डोळेझाक करून आपल्याला बिलकुल चालणार नाही। मुंबईहून शिल्पा नरवडेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।